त्याचं ते पुढे आलेलं पाहून मी पूर्ण ओली झाले. हे दृश्य पाहताच माझी क्षणभर बोलतीच बंद झाली. माझ्या मनात हजार विचार सुरू होते. तो माझ्याकडे पाहून फक्त हसत होता, पण काहीच बोलत नव्हता. मी सावधपणे त्याच्या जवळ गेले. समोर मोठ्या पानाने भरलेली फांदी रस्त्यावर इतकी पुढे आली होती की चालणाऱ्या प्रत्येकाला वाकून जावं लागत होतं. त्याने हात वर करून ती फांदी बाजूला धरली आणि म्हणाला, जा, आता सहज जाता येईल. तेवढ्यात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. काही क्षणातच आम्ही दोघं पूर्ण भिजलो. माझ्या कपड्यांवरून पावसाचं पाणी टिपकत होतं आणि मी हसत म्हणाले, आता खरंच मी पूर्ण ओली झाले. तोही हसला आणि म्हणाला, चल समोरच्या शेडखाली थांबूया, नाहीतर अजून भिजू. आम्ही धावत शेडखाली पोहोचलो आणि पावसाचा जोर वाढत असताना गरम चहाचा कप हातात घेऊन त्या अचानक घडलेल्या प्रसंगावर हसत गप्पा मारू लागलो. शेडखाली उभं राहिल्यानंतरही पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. समोर रस्त्यावरून पाण्याचे छोटे छोटे ओढे वाहत होते. गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. आम्ही दोघंही पूर्ण भिजलो होतो आणि एकमेकांकडे पाहून नकळत हसू येत होतं. तो म्हणाला, आजचा पाऊस तर अचानकच आला. मीही हसत उत्तर दिलं आणि आपण त्याची अजिबात तयारी करून आलो नव्हतो. शेडजवळच्या छोट्या टपरीतून गरम चहाचा सुगंध येत होता. त्याने 2 चहाचे कप आणले. गरम वाफाळता चहा हातात घेताच थंडी थोडी कमी झाल्यासारखी वाटली. पाऊस अजूनही कोसळत होता. आम्ही समोरचं दृश्य पाहत शांत उभे होतो. थोड्या वेळाने तो म्हणाला, कधी कधी आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण हे नियोजन करून येत नाहीत, ते असे अचानक समोर उभे राहतात. त्याचं बोलणं ऐकून मी हसले, कारण त्या दिवसात खरंच काहीतरी वेगळं होतं. काही वेळापूर्वी आम्ही आपापल्या कामात व्यस्त होतो आणि आता एक अनपेक्षित पावसामुळे निवांत गप्पा मारत उभे होतो. पाऊस थोडा कमी होताच आम्ही शेडमधून बाहेर आलो. रस्त्याच्या कडेला पावसाने धुवून निघालेली झाडं आणखी हिरवी दिसत होती. मातीचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. आम्ही निवांत चालवत निघालो. वाटेत एका छोट्याशा पुलावर थांबलो. खाली वाहणारं पाणी पाहताच बराच वेळ गप्पा मारत राहिलो. त्याने त्याच्या बालपणीच्या पावसाच्या आठवणी सांगितल्या आहे. मीही माझ्या लहानपणीच्या खोड्या सांगत होते. कधी हसू, कधी शांतता, कधी आठवणी. वेळ कसा निघून गेला ते कळालंच नाही. संध्याकाळी ढग बाजूला झाले आणि आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमटलं. मी ते पाहून आनंदाने म्हणाले, आजचा दिवस तर पूर्ण वेगळाच ठरला. तोही हसून म्हणाला, काही दिवस आयुष्यभर लक्षात राहण्यासाठीच येतात. त्या क्षणी आम्ही दोघांनीही त्या पावसाळी संध्याकाळची आठवण मनात कायमची साठवण ठेवली. पाऊस थांबल्यानंतर आम्ही दोघं शांतपणे गावाच्या रस्त्याने चालत निघालो. आजूबाजूचं सगळं वातावरण अगदी बदलून गेलं होतं. झाडाची पानं धुवून निघाली होती. रस्त्याच्या कडेला पाण्याचे छोटे छोटे प्रवाह वाहत होते. आकाशात ढग बाजूला सरकून सोनेरी सूर्यकिरण पुन्हा डुकावू लागले होते. आम्ही दोघंही काही क्षण काहीच बोललो नाही, कारण त्या शांततेतही वेगळाच आनंद होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, आज जर तो पाऊस आला नसता तर कदाचित आपण एवढा वेळ एकत्र घालवला नसता. मी हसत उत्तर दिलं, कधी कधी निसर्गच माणसांना थांबायला भाग पाडतो. तो हसला आणि म्हणाला, आणि त्या थांबण्यातच काही सुंदर आठवणी तयार होतात. आम्ही पुढे चालत राहिलो. रस्त्याच्या कडेला असलेल्या एक छोट्याशा तलावात पावसाचं पाणी साचलं होतं. त्यात आकाशाचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं. मी ते पाहत थांबले. तोही माझ्या शेजारी उभा राहिला. त्या क्षणी आम्हाला दोघांनाही जाणवलं की आयुष्यातले आनंद नेहमी मोठ्या घटनांमध्ये नसतो, तर अशा छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. घरी पोचल्यावर मी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तो हात हलवत हसत निरोप देत होता. मीही हसून निरोप दिला. त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तेव्हा त्या पावसाळी दुपारची आठवण नकळत मनात यायची. एक अचानक आलेला पाऊस, एक छोटीशी धावपळ, शेडखाली घेतलेला गरम चहा आणि मनमोकळ्या मारलेल्या गप्पा, या सगळ्यांनी एक साधा दिवस आयुष्यभर जपावी अशी आठवण बनली होती. काही कथा मोठ्या घटनांनी संपत नाहीत, त्या एका सुंदर स्मिताने, एका निरोपाने आणि पुन्हा भेटण्याच्या आशेने पूर्ण होतात. आणि आमची ही गोष्टही तशीच मनात कायमची कोरली गेली. त्या पावसाळी दिवसानंतर आमचं बोलणं नकळत वाढू लागलं. रोज नाही, पण एखादा मेसेज, एखादा फोन किंवा आज पुन्हा पाऊस पडतोय एवढं साधं वाक्यही दिवस सुंदर करून जायचं. काही आठवड्याने त्याने मला गावाजवळच्या छोट्याशा टेकडीवर भेटायला बोलवलं. संध्याकाळची वेळ होती.
आकाशात पुन्हा ढग दाटले होते. आम्ही दोघं शांतपणे बसून समोरचा नजारा पाहत होतो. तो म्हणाला, तुला माहिती आहे का, त्या दिवशी रस्त्यावर पुढे आलेली ती फांदी नव्हती आणि पाऊस आला नसता तर कदाचित आपण इतकं बोललोही नसतो. मी हसत म्हणाले, म्हणजे आपल्या मैत्रीचं श्रेय त्या फांदीला आणि पावसाला द्यायचं का? तो मोठ्याने हसला. तेवढ्यात पुन्हा हलकी सारी सुरू झाली. आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. यावेळी मात्र धावपळ नव्हती, फक्त निवांत शांतता होती. थंड वारा, मातीचा सुगंध आणि पावसाचे हलके थेंब. तो म्हणाला, काही माणसं अचानक भेटतात पण आयुष्यात कायमची आठवण बनून राहतात. मी काहीच बोलले नाही, फक्त समोर पसरलेल्या हिरवाईकडे पाहत हसले. त्या क्षणी शब्दांची गरजच नव्हती, कारण काही भावना न बोलताही समजतात. आम्ही परत निघालो तेव्हा आकाशात पुन्हा एक सुंदर इंद्रधनुष्य उमटलं होतं. तो म्हणाला, पुढच्या पावसात पुन्हा इथेच भेटू. मी मान हलवली. दिवस थोडे सरकत होते, पण प्रत्येक पावसाळी संध्याकाळ आम्हाला त्या पहिल्या भेटीची आठवण करून द्यायची. एक दिवस त्याचा अचानक फोन आला, आज संध्याकाळी थोडा वेळ आहे का? मी होकार दिला. आम्ही पुन्हा त्याच जुन्या रस्त्यावर भेटलो. यावेळी पाऊस नव्हता, पण आकाश ढगांनी भरलं होतं. आम्ही निवांत चाललो होतो. रस्त्याच्या कडेला नुकतीच उमललेली रानफुलं वाऱ्याने डुलत होती. तो अचानक थांबला आणि म्हणाला, तुला एक गोष्ट दाखवायची आहे. त्याने बॅगेतून एक छोटंसं काचेचं भांडं काढलं. आत रंगीबेरंगी कागदाच्या खड्या होत्या. मी आश्चर्याने विचारलं, हे काय? तो हसला आणि म्हणाला, ज्या दिवशी आपण भेटलो त्या दिवसापासूनच प्रत्येक आनंदाची आठवण मी एका छोट्या कागदावर लिहून यात टाकतोय. मी एक कागद उघडला. त्यावर लिहिलं होतं, पहिल्या पावसात मिळालेला गरम चहा. दुसऱ्यावर पुलावर उभं पाहिलेलं इंद्रधनुष्य. तिसऱ्यावर न बोलताही समजलेली शांतता. मी एकामागून एक कागद वाचत होते आणि नकळत हसू येत होतं. तो म्हणाला, मला वाटतं आठवणी जपायच्या असतील तर त्या लिहून ठेवायला हव्यात. मीही माझ्या पर्समधून एक छोटासा कागद काढला. त्यावर लिहिलं, रस्त्यावर पुढे आलेली ती फांदी आणि त्यानंतर बदललेलं आयुष्य. मी तो कागद त्याच्या हातात दिला. त्याने तो वाचला. क्षणभर काहीच बोलला नाही, फक्त हसला. आकाशात पुन्हा हलकेच थेंब पडू लागले. आम्ही धावपळ केली नाही. ह्यावेळी आम्ही मुद्दाम पावसातच चालत राहिलो, कारण आता आम्हाला समजलं होतं, काही क्षण छत्रीखाली लपवायचे नसतात, ते मनभर अनुभवायचे असतात. त्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या प्रकाशात आणि रिमझिम पावसात आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं, जीवनात कितीही बदल झाले तरी या पावसाची आठवण कधीच विसरणार नाही.